प्रोबॅबिलिटीचा जास्त क्वेश्चन आलते. ऑर्गॅनिक मध्ये अल्कोहोल, फिनॉल, इथर्स. सारे क्वेश्चंस युनिक ही थे मोस्टली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 25 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती त्याचा स्टुडंट रिव्ह्यू करायला आलेलोच आहे. बट येणार रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार अरेंज करतोय. तर त्या सेमिनारमध्ये जे पण इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत, त्याचबरोबर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कशी चालणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या इमर्जिंग ब्रांचेस नव्याने इंट्रोड्यूस झालेत, त्याचबरोबर कुठले कुठले कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात तुमच्या पर्सनल अकॉर्डिंग. तर या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण डिस्कशन करणार आहे. नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. सेशनची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊन जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तुम्ही नक्की जॉईन करू शकता. बघूया स्टुडंटचा रिव्ह्यू कसा आहे. तर आता आपल्यासोबत एक स्टुडंट आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. तर कसा होता, काय होता, विचारूया त्याच्याकडून. तुझं नाव काय तुझं? निशांत शिंदे. ओके. आणि आजचा ओव्हरऑल पेपर कसा वाटला तुला? मला तर मॉडरेटच वाटला पेपर. ऑलमोस्ट इझीच बोलता येईल. सिम्पल होता पेपर. बरोबर. आणि ओव्हरऑल जर चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं झालं तर कुठल्या सब्जेक्ट मधून जास्त टॉपिक्स रिपीट झाले होते, कुठले चॅप्टर वर जास्त क्वेश्चन्स आले होते, काय वाटतं तुला? जो आपला रेग्युलर ट्रेंड होता ना तोच फॉलो झाला होता. म्हणजे कशातूनच काही जास्त नाही. जो रेग्युलर ट्रेंड फॉलो होता तोच फॉलो होता रेग्युलर ट्रेंड. 12th टॉपिक जास्तच होते. लॉजिकचे क्वेश्चन होते 3. परत अजून भरपूर, म्हणजे तोच वेटेज फॉलो झाला होता. मागच्या काही शिफ्ट मध्ये कॅल्क्युलस वरती जरा जास्त वेटेज होतं, तर तसं काही तुला वाटलं का या शिफ्ट मध्ये? होते, म्हणजे 4 ते 5 क्वेश्चन होते पण होऊन गेले. सिम्पल होते. बरोबर. जास्त टफ नव्हतं. बरोबर. आणि मागच्या काही ज्या शिफ्ट झाल्या त्याच्यातून काही क्वेश्चन्स आले होते का, किंवा रिपीट झाले होते का, किंवा पीवायक्यूज रिपीट झाले होते, काय वाटतं? पीवायक्यू रिपीट झाला होता ऍज इट इज आहे ना. 2 क्वेश्चन रिपीट झाले होते. बरोबर. आणि ना एक क्वेश्चन ड्रॉप असू शकतो असं मला वाटतं. ओके. आणि जे पण टाइम मॅनेजमेंट होतं ते टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होत होतं का? नाही, माझ्याकडून नाही झालं. मला थोडा वेळ लागून गेला, तो सुटून गेला. नाहीतर सर्वच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासारखे होते. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे, कारण की क्वेश्चन्स खूप इझी असतात. काही क्वेश्चन्स खूपच इझी असतात, बट आपण एखाद्या ट्रिकी क्वेश्चन वरती किंवा लेंथी क्वेश्चन वरती थोडा जास्त टाइम वेस्ट करतो आणि जो येणारा पार्ट आहे, जो इझिली सॉल्व्ह होणार आहे, त्याला आपल्याला टाइमच मिळत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करा. त्यानंतर मॉक टेस्ट वगैरे तू काय दिले होते का? नाही, मी जेईचा आहे तर म्हणजे ते जेईच्याच मॉक टेस्ट दिले होते. मी सीईटीच्या एकच मॉक टेस्ट दिली गेली होती माझ्याकडे. बाकीचं जे रिमेनिंग टॉपिक्स होते ना, सीईटी आणि जेईचा सिलेबस वेगवेगळा आहे ना, मग ते कव्हर करायला मला तेवढा टाइम लागला. ओके. आणि जे आता पुढच्या शिफ्ट मध्ये काही स्टुडंट येणार आहेत किंवा पुढच्या वर्षी जे स्टुडंट आहेत, तर त्यांना तू काय सजेशन देशील, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे? मॉक टेस्ट दिल्या पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंट नीट जमला पाहिजे. बरोबर. आणि ऍज पॉसिबल जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील तेवढे केले पाहिजे. बरोबर. आणि आता तू एक्झाम मधून किती स्कोर एक्सपेक्ट करतोस, काय वाटतं तुला? अराउंड 150 प्लस. नक्कीच तुला या मार्क्स होते, नक्कीच चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. तो अभी अपने साथ एक स्टूडेंट है, उसका अभी पेपर हुआ है, उससे पूछते हैं कि पेपर कैसा था. आपका नाम? खुशी वाल्मीकि. ओके. और ओवरऑल आज का पेपर कैसा था? इजी था, लाइक जेई से तो इजी था. और चैप्टर वाइज डिस्ट्रीब्यूशन अगर देखा जाए तो कौन से चैप्टर से ज्यादा क्वेश्चन आए थे, क्या लगता है आपको? फिजिक्स में करंट इलेक्ट्रिसिटी से ज़्यादा क्वेश्चंस थे. ओके. एंड केमिस्ट्री में ओवरऑल मतलब सब कुछ इक्वलाइज्ड ही था. ओके. एंड मैथ्स में मोस्टली इंटीग्रेशन के क्वेश्चंस थे, बट इजी था ओवरऑल. और पिछले कुछ शिफ्ट्स के कुछ क्वेश्चंस रिपीट हुए थे, और या तो फिर पीवाईक्यूज वगैरह कुछ रिपीट हुए थे, क्या लगता है आपको? नहीं, इतने नहीं हुए थे, बट लाइक सारे क्वेश्चंस यूनिक ही थे मोस्टली. और ओवरऑल 10 आउट ऑफ आज के पेपर को रेट करना होगा तो डिफिकल्टी लेवल में आप क्या रेट करोगे? 8. 8 on 10. ओके. और कुछ अगले स्टूडेंट को कुछ टिप देना चाहोगे आप? वो लाइक PYQs प्रिपेयर करिए आप, एंड मोस्टली 10 years के PYQs प्रिपेयर करिए, एंड अच्छा जाएगा पेपर. इजी है ओवरऑल. और अभी आप कितने मार्क्स एक्सपेक्ट कर रहे हो एग्जाम से? मैं तो अभी 80 परसेंटाइल एक्सपेक्ट कर रही हूँ. ओके. लेट्स सी. 100% आपको अच्छे पर्सेंटाइल आएंगे. थँक्यू सो मच. आता आपल्यासोबत राघव आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय, त्याच्याकडून विचारा पेपर कसा होता? चांगला होता. मॉडरेट डिफिकल्टीचा होता. केमिस्ट्रीमध्ये थिअरी बेस्ड क्वेश्चन जास्त आले. मॅथ्स पण ठीक होता. आणि फिजिक्समध्ये पण काय सगळे सारखेच आहेत. बरोबर. आणि काही मागच्या शिफ्टचे क्वेश्चन्स किंवा पीवायक्यूज रिपीट झालेले वाटत होते काही? काय नाही. चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं झालं तर कुठल्या टॉपिक्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते, तुला काय वाटतं? आता फिजिक्स मध्ये तर इलेक्ट्रिसिटी मधनच जास्त आले. ओके. केमिस्ट्रीमध्ये फिजिकलचे आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक मध्ये अल्कोहोल, फिनॉल, इथर्स त्याच्यामधनं.
आणि मॅथ्स मध्ये पण तेच मग कॅल्क्युलस आणि हेच 12thचेच मोस्टली सगळे. आणि आता 12thचे 80% तेच असतात. आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवलला 10 आउट ऑफ किती रेट करशील? 10 7. ओके. आणि आता किती स्कोर एक्सपेक्ट करतोयस तू? हा बघायचं आता आलं कळेल. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. थँक्यू, ऑल द बेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आता साईराज आहे. त्याचा आत्ताच पेपर झालाय. कसा होता, काय होता, त्याच्याकडूनच विचारूया. खूप चांगला गेला पेपर, चांगला होता. बरेच क्वेश्चन होते चांगले, सोपा एकदम पेपर एकदम सोपा होता. मॅथ्सचे बऱ्यापैकी प्रॉबिलिटी आणि हे जे आलते कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन आलते. आणि फिजिक्स मधनं म्हणायला गेलं तर इलेक्ट्रिकचे सर्वात जास्त क्वेश्चन आलते. केमिस्ट्री मध्ये इनऑर्गॅनिकचे सर्वात जास्त क्वेश्चन आले. ओके. आणि जे पण QIQs होते किंवा मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन्स होते, त्याच्यातून काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते का? नाही, रिपीटेड क्वेश्चन कमीच होते यावेळेस. असं म्हणजे बघायला गेला तर शिफ्ट अवघड होती. जर कोणी एकदम अॅक्युरेसीने केली असेल तर एकदम म्हणजे आपल्याला मार्क्स चांगले येतात. आणि बाकीचे काही स्टुडंट सांगत होते लास्ट शिफ्टचे की कॅल्क्युलस मधून जास्त पार्ट येत होता किंवा त्याच्यातून क्वेश्चन जास्त येत होते. तर तसा काय प्रकार किंवा तसा काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते कॅल्क्युलस पार्ट मधून? नाही, आपल्या या शिफ्टला कॅल्क्युलेटरचे मोजून 5 ते 7 क्वेश्चन होते. खूप क्वेश्चन नव्हते. प्रॉबिलिटीचे जास्त क्वेश्चन आलते, प्रॉबिलिटी आणि कॉम्प्लेक्स नंबरचे. ओके. आणि फिजिक्स केमिस्ट्री मध्ये इलेक्ट्रिसिटी वरून फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्रीच्या बाबतीत काय म्हणशील? केमिस्ट्री आपल्याला इनऑर्गॅनिक केमिकल रिएक्शन्स वगैरे, परत आपली फिजिकल केमिस्ट्री वगैरे त्यातनं आलते जास्त क्वेश्चन. ओके ओके. लाईक ओव्हरऑल डिफिकल्टी लेवलला जर तुला रेट करायचं असेल 10 आउट ऑफ, तर किती करशील? ओव्हरऑल डिफिकल्टी तरी 7 होती, 10 आउट ऑफ 7. ओके. पुढच्या शिफ्टचे जे स्टुडंट असतील तर त्यांना तुझं काय सजेशन असेल? पुढच्या शिफ्टच्या स्टुडंटला माझा हा सजेशन आहे की जे आपले आतापर्यंतचे बॅचेस झाले त्याच्या सोडून बघा आणि जे जास्त वाटते त्यावर जास्त फोकस करा म्हणून. ओके. आणि आता ओव्हरऑल तू किती मार्क एक्सपेक्ट करतोस एक्झाम मधून? माझं ओव्हरऑल तरी 95 पर्यंत एक्सपेक्ट करतोय मी. ओके. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. आता आपल्यासोबत ओम आहे. ओमचा आत्ताच पेपर झालाय, तर बघूयातच कसा होता, काय होता. पेपर तसा थोडा अवघडच होता. ओके. त्याच्यामुळे कारण माझा अभ्यास नव्हता झाला. जर अभ्यास झाला असता तर थोडा सोपा गेला असता. बरोबर. आणि तू किती दिवस प्रिपेअर केलं होतं सीईटीच्या एक्झाम साठी? मी तसं 12th पासूनच क्लास लावले होते. ओके. थोडा अवघडच. बरोबर. काय अडचण नाही, पेपर अवघड जात असतो, सोपा जात असतो, काही काळजी करायची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा पेपर अवघड जात असेल किंवा पर्सेंटाईल कमी येण्याची भीती असेल तर काही काळजी करायची गरज नाहीये. युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. तुमच्या आलेल्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला जे पण चांगल्यात चांगलं कॉलेज मिळू शकतं त्यासाठी युनियन एज्युकेशन नक्कीच हेल्पसाठी असणार आहे. आपलं रविवारी सेमिनार होणार आहे, फ्री सेमिनार असणार आहे. तुम्ही ते जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती नक्कीच तुम्ही जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक येऊनच जाईल. ठीक आहे. तर आता ओव्हरऑल पुढचं बोलायचं झालं तर PYQs किंवा काही मागच्या शिफ्टचे क्वेश्चन्स रिपीट वगैरे झालेले बघायला मिळत होते का? हो, काही रिपीट झाले होते. बरोबर. आणि आता चॅप्टर वाईज बोलायचं झालं तर तुला काय आठवतंय, कुठल्या टॉपिक्स मधून किंवा चॅप्टर मधून जास्त क्वेश्चन्स आले होते वगैरे? तसे इंटिग्रेशन्स, परत अजून बरेच काही म्हणजे कॅल्क्युलस रिगार्डिंग जास्त क्वेश्चन्स आले होते. हो. बरोबर. आणि आता तू ओव्हरऑल पूर्ण एक्झाम मधून किती मार्क्स एक्सपेक्ट करतोय? 80-90. बरोबर. नक्कीच मित्रांनो, तुला चांगले पर्सेंटाईल येतील. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची जी 25 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती त्याचा ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायचा झाला तर कालची जशी आपले शिफ्ट वाईज अनालिसिसचा व्हिडिओ होता तर त्याच अकॉर्डिंग मोस्टली क्वेश्चन्स रिपीट झाले होते. तर फिजिक्सच्या बाबतीत बघायचं झालं तर करंट इलेक्ट्रिसिटी असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, त्याच्यावर खूप क्वेश्चन्स रिपीट झालेले किंवा त्याचं जास्त वेटेज बघायला मिळत होतं. त्याचबरोबर मॅथच्या बाबतीत बोलायचं झालं तर परम्युटेशन, कॉम्बिनेशन, कॉम्प्लेक्स नंबर, तर ह्याच्यावरून सुद्धा खूप क्वेश्चन्स बघायला मिळत होते. त्याचबरोबर केमिस्ट्रीचं बघायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये ॲज युजल जे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचा पार्ट येतो तो पार्ट परत आला होता, त्याचं वेटेज पण चांगलं होतं. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता. आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बघायचं झालं तर आजची जी शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची आपण नक्कीच म्हणू शकतो. या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करतोय, नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग जी पण डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे ती आपण त्या सेमिनारमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करणार आहे. त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करू शकता. अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत आपण आणणार आहोत. तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. आणि इथून पुढचे काय रिगार्डिंग तुम्हाला व्हिडिओज हवे ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आणि तुम्हाला शिफ्ट कशी गेली ती सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. धन्यवाद.